हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत आर्थिक घडामोडी. जी काही सिम्प्लिफाईड पब्लिकेशन बुक आहे ना, त्यामधून आपण आर्थिक घडामोडी बघणार आहोत. त्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, तेच आपण रिव्हिजन करणार आहोत ह्या बुक चॅप्टरमध्ये. फक्त रिव्हिजनसाठी इम्पॉर्टंट आहे बघा. मी जे काही पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत तेच घेणार आहे ह्या रिव्हिजनमध्ये. चला तर आपण जास्त वेळ न घालवता स्टार्ट करूया. बघा, फर्स्ट न्यूज आहे, 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. बघा, 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. त्यामध्ये 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला कधीपासून लागू होणार आहे, तर 26 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. 26 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होईल. ठीक आहे, तेवढंच पॉईंट लक्षात ठेवा. 26 जानेवारी 2026 पासून. ओके. नंतर बघा, केंद्र सरकार दर 10 वर्षांनी कर्मचाऱ्याचे वेतन, भत्ते व इतर लाभ यांचा आढावा घेऊन त्यात सुधारणा करते व त्यासाठी वेतन आयोग नेमला जातो. त्यामध्ये एक पॉईंट आहे बघा, तुझं लक्षात ठेवा. त्यामध्ये ही एक सल्लागार संस्था असून तिच्या शिफारसी स्वीकारण्यासाठी सरकारावर कोणतेही बंधन नसते. फक्त एक सल्लागार संस्था म्हणून काम करते बघा त्यामध्ये वेतन आयोग. नंतर बघा, हे कोणत्या वेतन आयोग हा अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाअंतर्गत काम करते. वेतन आयोग अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाअंतर्गत काम करते. तेवढं फक्त लक्षात ठेवा त्यामध्ये. आता बघा, नंतर आहे तर 7वा वेतन आयोग A.K. माथुरच्या अध्यक्षतेखाली स्थापना झालेला होता. तर 8वा वेतन आयोगाचं आणखीन काही सांगितलेलं नाही त्यामध्ये. ठीक आहे, तेवढंच लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट आहे पॉईंट्स तेवढेच. नंतर आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फेरमची वार्षिक बैठक 2025ची. WEचं लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फेरम. त्याला आपण मराठीमधून म्हणतो जागतिक आर्थिक मंच. कोणत्या ठिकाणी भरली? दाहोस, स्वित्झर्लंड. खूप इम्पॉर्टंट आहे बघा. वर्ल्ड इकॉनॉमिक फेरमची जी काही बैठक झाली कुठे झाली आहे? दाहोस, स्वित्झर्लंड येथे. त्याची थीम काय आहे? तर बुद्धिमान युगासाठी सहयोग, कोलॅबोरेशन फॉर द इंटेलिजंट एज. नंतर बघा, त्यामध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केलं? तर अश्विनी वैष्णव हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी त्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केलेले. ओके. आता नंतरची न्यूज आहे बघा. त्यामध्ये आता वर्ल्ड इकॉनॉमिक फेरमविषयी थोडीशी माहिती बघू. त्यामध्ये हिस्ट्री थोडीशी. जे संस्थापक आहेत क्लॉस स्वॉब आहेत आणि स्थापना 1971 मध्ये झालेली. लक्षात ठेवा, 1971 मध्ये स्थापना झालेली. तेवढं लक्षात ठेवा. आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फेरम ही भागधारक भांडवलची ही संकल्पना मांडलेली आहे. काही नाही इम्पॉर्टंट, ते फक्त लक्षात ठेवा. नंतर बघा, इम्पॉर्टंट जी न्यूज आहे ज्याच्यावर क्वेश्चन हमेशा येतोच बघा. त्यामध्ये नीती आयोगाला 10 वर्ष पूर्ण झालेत. नीती आयोग आहेत ना, त्याला 10 वर्ष पूर्ण झालेत बघा त्यामध्ये. तर त्याची स्थापना कधी झाली आहे? स्थापना नाही त्यामध्ये, सॉरी. तर नॅशनल, त्याचे लॉंग फॉर्म, नीती आयोगाचं लॉंग फॉर्म विचारले बघा. नॅशनल इन्स्टिट्यूट नाही इथं, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं त्याचा लॉंग फॉर्म आहे बघा. इन्स्टिट्यूशन आहे बघा. त्याला 10 वर्ष पूर्ण झाले. स्थापना कधी झाली आहे? 1 जानेवारी 2015 रोजी. कुणाच्या जागी स्थापना झाली? नियोजन आयोगाच्या जागी स्थापना झालेली बघा. 1 जानेवारी 2015. ह्याच्यावर सुद्धा PYQ विचारलेलं आहे एकदा. त्याचं उद्दिष्ट काय आहे? तर उद्दिष्ट लक्षात ठेवा, शाश्वत विकास, धोरणात्मक नवोपक्रम आणि प्रशासन सुधारणा सारख्या समकालीन आव्हानावर लक्ष केंद्रित करणे. मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. त्याचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. उपाध्यक्ष कोण आहेत? सध्या तर सुमन बेरी आहेत, पण म्हणजे जे काही उपाध्यक्ष आहेत ते पंतप्रधान नियुक्त करतात बघा त्यांना. तर सध्या सुमन बेरी हे उपाध्यक्ष आहेत. नंतर पदसिद्ध अध्यक्षांमध्ये लक्षात ठेवा, त्यामध्ये पदसिद्ध अध्यक्ष केंद्रीय मंत्रिमंडळातील 4 सदस्य असतात, जे पंतप्रधानाकडून नामनिर्देशित होतात. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्याला CEO म्हणतो आपण. कोण आहेत? तर सध्या BVR सुब्रमण्यम हे PMच नियुक्त करतात त्याला. सध्या कोण आहेत? BVR सुब्रमण्यम. ओके. हा भारत सरकारचा सर्वोच्च सार्वजनिक धोरण विचार गट आहे. एक विचार गट लक्षात ठेवा, थिंक टँक म्हणून. ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आहे. थिंक टँक म्हणून वर्क करते नीती आयोग. नंतर नियामक परिषद, तेवढेच पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत त्यामध्ये, तेवढं लक्षात ठेवा त्यामध्ये. नंतर बघा, दुसरी न्यूज आहे मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा निलंबित करण्यात आला आहे. कोणत्या देशाने केले मोस्ट फेवर्ड नेशन? जे भारत देशाचा मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा एक स्वित्झर्लंड म्हणून देश आहे, त्याने पूर्णपणे निलंबित केलेला आहे. फक्त तेवढं लक्षात ठेवा, कोणत्या देशाने मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा निलंबित केला? तर स्वित्झर्लंड या देशाने भारतासोबतच्या दुहेरी करार टाळण्याच्या करारातील सर्वात पसंतीचा देश, मोस्ट फेवर्ड नेशन त्याला म्हणतो आपण. तर 1 जानेवारी 2000 पासून निलंबित केल्याची घोषणा केली आहे. आणि त्यामध्ये लक्षात ठेवा आणखी भारत स्वित्झर्लंड
जे काही तो ॲक्ट झालेला आहे तर कधी झालेला आहे 1994 आणि 2010 त्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती. तेवढं लक्षात ठेवा. स्वित्झर्लंड एक कंट्री आहे त्यामध्ये निलंबित केले त्याने, फक्त तेवढं लक्षात ठेवा. नंतर ही एक खूप इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे. GST परिषदेची 55वी बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? राजस्थानमधील जैसलमेर येथे किती बैठकी होती? 55वी बैठक GSTची परिषद बैठक पार पाडली राजस्थानमधील जैसलमेर येथे. तेवढंच लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे तो. नंतर बघा एक इम्पॉर्टन्स आहे त्यामध्ये, परिषदेने जीन थेरपीला GSTमधून पूर्ण सूट देण्याची शिफारस केली. कशाला? जीन थेरपी. आणि त्यामध्ये किती टक्के? 5% नंतर फोर्टिफाईड राईस कर्नल, कुणाला? फोर्टिफाईड राईस कर्नल, त्याला FRK म्हणतो, वरील GST 5% कमी करण्यात आला आहे फक्त. आणि बाकीचं आहे त्यामध्ये एक GST एक संविधानिक संस्था आहे. संविधानिक संस्था म्हणजे त्याच्या राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे कलम 279A अंतर्गत. ओके. नंतर थोडीशी हिस्ट्री बघू त्यामध्ये. GST परिषद बघा, वस्तू आणि सेवा कराराशी संबंधित मुद्द्यावर केंद्र व राज्य सरकारला शिफारशी करणारी एक घटनात्मक संस्था आहे. घटनात्मक. कधी स्थापना झाली? ॲक्ट आहे 2017 स्थापना झालेली बघा. राज्यघटनेच्या कलम 279 अंतर्गत राष्ट्रपतीच्या आदेशानुसार स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्या अध्यक्ष असतात केंद्रीय अर्थमंत्री. सचिवालय कुठे? नवी दिल्ली. आणि पदसिद्ध सचिव केंद्रीय महसूल सचिव असतात बघा. तेवढे पॉईंट्स काही इम्पॉर्टंट हिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवा. नंतर आहे बघा 35% GST आकारण्याची शिफारस कोणी केलेली आहे? बघा, GST दर तर्कसंगती करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाने 2 डिसेंबर 2024 रोजी तंबाखूजन्य उत्पादने, सोडायुक्त आणि शीतपेय यावर 35% GST आकारला जावा अशी शिफारस GST परिषदेने केली आहे. इम्पॉर्टंट आहे. नंतर बघा, सध्या या घटकावर 28% GST लागू आहे. सध्या किती आहे? 28%. त्यावरून किती करण्याचं सांगितलं त्यांनी? 35%. ओके. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा मंत्रिगट स्थापन करण्यात आला. कुणाच्या नेतृत्वाखाली? सम्राट चौधरी. कोणते? जे काही बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा मंत्रिगट स्थापना करण्यात आलेला आहे. आता सध्या GSTची रचना बघा, त्यामध्ये 5%, नंतर 12%, नंतर 18%, 28% अशी 4 स्तरीय GST रचना आहे. 5, 12, 18, 28. 5, 12, 18, 28. नंतर दुसरी न्यूज बघा, महाराष्ट्राचा 6वा वित्त आयोग स्थापना करण्यात आलेला आहे. त्याचा कालावधी कधीपर्यंत आहे? 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत 5 वर्षाच्या कालावधीसाठी वित्तीय शिफारशीचे काम करण्याचे आयोगाकडून करण्यात येणार आहेत. बघा, फक्त कालावधी लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2031 पर्यंत 5 वर्षाच्या कालावधीसाठी. तेवढंच पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत त्यामध्ये. नंतर बघा, तर क्लम्स वगैरे थोडंसं विचारले जातात त्यामध्ये. 1992च्या 73व्या घटना दुरुस्तीनुसार 343I राज्यामध्ये वित्त आयोग स्थापन करणे बंधनकारक आहे. बघा, इम्पॉर्टंट आहे. 243I राज्यामध्ये वित्त आयोग स्थापना करणे बंधनकारक आहे. हा 243I सुद्धा क्वेश्चन PYQ आहे. त्यावर कलमावर क्वेश्चन विचारले बघा. नंतर बघा, 243Y नुसार कलम 243I अंतर्गत स्थापन केलेले वित्त आयोग नगरपालिका नाही अशाच प्रकारच्या शिफारशी करेल. बघा, नगरपालिकेसाठी 243Y आहे, लक्षात ठेवा त्यामध्ये. नंतर महाराष्ट्र वित्त आयोग अधिनियम 1994च्या तरतुदींना अनुसरून 22 एप्रिल 1994 रोजी पहिला वित्त आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. आणि 2011 JP डांगे यांच्या अध्यक्षतेखाली तर 2018 विश्वनाथ गिरिराज यांच्या अध्यक्षतेखाली 5वा वित्त आयोग स्थापना. एवढं काही इम्पॉर्टंट नाही, फक्त आता 6वा वित्त आयोग लक्षात ठेवा. 6वा वित्त आयोग स्थापना केलेला गेलेला आहे. नंतर बघा, तर बाकीचं काही इम्पॉर्टंट नाही आहे एवढं. आता दुसरी न्यूज बघू त्यामध्ये, हरित पोलादाची व्याख्या निश्चित. आता हरित पोलाद म्हणजे काय याची व्याख्या वगैरे निश्चित केली आहे बघा. हरित पोलाद मंत्री SD कुमारस्वामी यांनी उत्पादन प्रक्रियेदरम्यान उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणावर आधारित उत्पादनांना स्टार रेटिंग देण्यासाठी मानांकन ग्रीन स्टील वर्गीकरण जारी केले. त्यामध्ये पोलाद निर्मिती प्रकल्पातून तयार केलेल्या प्रति टन पोलादामध्ये 2.2 टनपर्यंत म्हणजे 2.2 टनपर्यंत कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होत असेल तर ते हरित पोलाद म्हणून ओळखले जाईल. 2.2 टनपर्यंत 2.2 टनपर्यंत कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होत असेल तर त्यालाच आपण काय म्हणणार? हरित पोलाद म्हणून ओळखले जाणार. तेवढं लक्षात ठेवतात. डेफिनेशन वगैरे विचारले जाईल कधी. नंतर आहे आता हे रेपो दर आहे ना, तर नंतर चेंज झाला आहे बघा त्यामध्ये. तर एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. हे रेपो दर नंतर चेंज झाला आहे, रेपो रेट वगैरे
हे पॉईंट्स बघून घ्या, त्यामध्ये एवढी काही इम्पॉर्टंट नाही आहे. नंतर लोक तो चेंज होतो 2-3 महिन्याने. आता एक समिती आहे बघा, हे चलनविषयक धोरण समिती, ह्याच्यावर UPSCमध्ये एकदा क्वेश्चन विचारले बघा. त्यामध्ये चलनविषयक धोरण समिती बघा, RBI कायदा 1934 अंतर्गत हा कलम विचारला होता. त्यामध्ये 42ZB अंतर्गत जो काही चलनविषयक धोरण समिती आहे ती RBI कायदा 1934च्या कलम 45ZB अंतर्गत केंद्र सरकारला चलनवाढीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी काही आवश्यक धोरण व्याजदर निर्धारित करते बघा. त्यामध्ये तरी किती सदस्य आहे, तर 6 सदस्य आहे बघा. इम्पॉर्टंट आहे बघा, हा इथं सुद्धा विचारले, हा स्टेटमेंट विचारला होता. त्यामध्ये किती सदस्य समिती आहे, 6 सदस्य समिती आहे. धोरण त्याला MPC शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात. पहिल्यांदा स्थापना कधी झाली तर 29 सप्टेंबर 2016. हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जी काही चलनविषयक धोरण समिती आहे 29 सप्टेंबर 2016 स्थापना झालेली आहे. तेवढंच लक्षात ठेवा, बाकीचे काही इम्पॉर्टंट नाही. हा एक इम्पॉर्टंट आहे बघा. त्यामध्ये तर त्याचे जे काही पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर RBIचे गव्हर्नर असतात. जे काही चलनविषयक धोरण समिती आहे त्याचे अध्यक्ष RBIचे गव्हर्नर असतात. आता बाकीच्या गोष्टी काय नाही, त्यामध्ये थोडंसं वाचून घे थोडंसं. आता आधारभूत वर्षात बदल केला आहे थोडंसं, आणि याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात कधी ना कधीतरी बरं का. बघा, केंद्र सरकारने आधारभूत वर्षात बेस इयर, म्हणजे त्याला आपण आधारभूत वर्षाला बेस इयर बदल केल्याची घोषणा केली. त्यामध्ये पहिले कोणता होता तर 11 ते 12 होता, 2011 ते 12. आता कोणतं केले 22 ते 23. कन्फ्युजन होतील बघा, 21-22 टाकेल, कन्फ्युजन होताल तुम्ही. 22 ते 23 पर्यंत आहे बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. 22 ते 23 आधारभूत वर्ष करण्यात आलेले आहे. तर ते कोणत्या इम्पॉर्टंट आहे. नंतर बघा त्याच्या विषयी माहिती बघा, कोणाच्या अध्यक्षतेखाली हे केले बघा. त्यामध्ये तर हे इम्पॉर्टंट आहे बघा. सुधारित प्रणाली सुचवण्यासाठी विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली, विश्वनाथ गोल्डर खूप इम्पॉर्टंट आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली तो बेस रेट आहे ना तो चेंज केलेला आहे बघा. विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केलेली होती समितीने, त्यामध्ये सांगितले बघा. त्यामध्ये विश्वनाथ गोल्डर समिती. नंतर बघा हे बघा इथं थोडीशी सांगितले बघा, मागचं सुद्धा लक्षात ठेवा. 2011-12 कोण होते तर के सुंदरम समितीची शिफारस केली होती 11-12 असा बेस इयर ठेवण्यासाठी. तर आता 2022-23 विश्वनाथ गोल्डर समितीची शिफारस आहे बघा, लक्षात ठेवा. विश्वनाथ गोल्डर, कन्फ्युजन होता तुम्ही. नंतर आहे संक्षिप्त आर्थिक घडामोडी बघू. त्यामध्ये संक्षिप्त आर्थिक घडामोडीमध्ये काय आहे बघा. त्यामध्ये तर फर्स्ट आहे पत्थरकट्टी दगडी कलाकृतीला GI दर्जा देण्यात आलेला आहे. तर कुठलं आहे ते बिहारमधील गया जिल्ह्यातील पाथरकट्टी गाव आहे, शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. फक्त कोणतं आहे पाथरकट्टी दगडी कलाकृती, कुठली आहे बिहारमधील गया जिल्ह्यातील पाथरकट्टी गाव शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे, त्यासाठी त्याला GIचा दर्जा दिला आहे. ते ग्रेनाइट दगडापासून शिल्पे कोरण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे बघा ते. नंतर आहे RBI डेटा ॲप कोणी चालू केलं आहे, RBIनेच केलं आहे बघा. त्यामध्ये विचारलं जाईल की RBI डेटा ॲप कोणी चालू केलं तर RBI बँकेनेच केलं आहे. आणि त्याला कशासाठी केलं आहे बघा, ॲपद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित जे काही 11,000हून अधिक आर्थिक माहिती उपलब्ध होणार आहे बघा त्यामध्ये. नंतर आहे भारत कतार व्यापार वृद्धीचे उद्दिष्ट, इम्पॉर्टंट आहे थोडंसं. भारत कतार वृद्धीचे उद्दिष्ट. भारत कतारने येत्या 5 वर्षात द्विपक्षीय व्यापारावर दुप्पट करून $28 अब्ज नेण्याचे उद्दिष्ट आहे बघा. कोणत्या 2 देशामध्ये $28 अब्ज करण्याचे उद्दिष्ट आहे तर भारत आणि कतारमध्ये. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा त्यामध्ये. नंतर बघा लॅम रिसर्चची गुंतवणूक कुठे केली आहे, लॅम रिसर्चची गुंतवणूक भारतात गुंतवणूक केली त्यांनी. सेमीकंडक्टर उत्पादनासाठी आवश्यक असलेली साधने विकसित करणारी अमेरिकन कंपनी आहे बरं का ती लॅम रिसर्च. ह्यांनी भारतात सेमीकंडक्टर उत्पादनासाठी गुंतवणूक केली आहे त्यामध्ये. तर 12 फेब्रुवारी 2000 रोजी काही वर्षात कर्नाटकमध्ये 10,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची सुद्धा घोषणा केली आहे त्यांनी, फक्त लक्षात ठेवा. नंतर ही दुसरी न्यूज आहे मित्रा डिजिटल प्लॅटफॉर्म सेबीने कुणी स्टार्ट केले, सेबीने. हा इम्पॉर्टंट आहे. मित्रा डिजिटल प्लॅटफॉर्म कुणी सर केले, सेबीने स्टार्ट केले बघा त्यामध्ये. आणि मित्राचा लॉंग फॉर्म काय, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रायवल असिस्टंट नावाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म स्टार्ट केले सेबीने. इम्पॉर्टंट आहे, हा विचारू शकतो. मित्रा डिजिटल प्लॅटफॉर्म कुणी स्टार्ट केले, सेबीने. मित्र सभा असतात त्यामुळे असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा फक्त. आता ह्याचा मेन काय आहे प्लॅटफॉर्म, गुंतवणूकदारांना विसरलेल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा शोध घेण्यास आणि सध्याच्या नियमानुसार KYCची अपडेट करण्यास प्रोत्साहित करणे हा प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे बघा त्यामध्ये. नंतर आहे
हे काही इम्पॉर्टंट नाही, नंतर जी चेंज झाली बघा त्यामध्ये फक्त अमेरिका वगैरे रेसिप्रोकल काय आहे ते बघा. नंतर बघा एन एस एसची वर्धापन दिवस म्हणजे 75 वर्ष पूर्ण झालेत बघा NSS. बघा त्याचे काही नाही एवढं इम्पॉर्टंट. त्यामध्ये 1950मध्ये NSSची स्थापना झालेली आहे. नंतर 1970मध्ये NSSची पुनर्रचना करून त्याचे रूपांतर NSSO मध्ये करण्यात आले. त्याला आपण राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना, तुम्ही जेव्हा इकॉनॉमिक असतात त्यामध्ये हे सगळं सांगितलं आहे बघा त्यामध्ये. आता ते सध्या कोणत्या नावाने ओळखलं जातं? राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय. बघा सध्या ते राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयात करण्यात आलेले आहे. नंतर NSSचे रूपांतर सुद्धा बघा, पहिले 1950मध्ये NSSची स्थापना, नंतर 1970मध्ये NSSची आणखीन पुनर्रचना करण्यात आली आणि त्याचं रूपांतर NSSO मध्ये रूपांतर करण्यात आले. नंतर NSSOचं रूपांतर आणखीन राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयात करण्यात आलेले आहेत. तेवढं फक्त लक्षात ठेवा. नंतर हा एक इम्पॉर्टंट बघा, एक 1 लाईन क्वेश्चन विचारला जातो का त्यामध्ये. तर मोबाईल उत्पादनात भारत कितव्या स्थानी आहे? तर मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या स्थानी आलेलं आहे बघा, दुसऱ्या स्थानी इम्पॉर्टंट आहे. मोबाईल उत्पादनात दुसऱ्या स्थानी. नंतर बघा, भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश आहे आणि तर त्यामध्ये पहिला देश कोणता आहे? चीन. पहिला देश चीन, दुसरा भारत. तर तिसरा देश कोणता? तर व्हिएतनाम. पहिला चीन, दुसरा भारत आणि तिसरा व्हिएतनाम. तेवढं लक्षात ठेवा. 1 2 2 तर लक्षात ठेवा किमान. नंतर बघा, नंतरची बघा टाटा स्टील कंपनी. बघा जे टाटा स्टील कंपनी ठरली पहिली कंपनी. कशामुळे? तर टाटा स्टील कंपनी हायड्रोजन वाहतूक करण्यासाठी, इम्पॉर्टंट आहे बरं का, हायड्रोजन वाहतूक करण्यासाठी डिझाईन केलेले पाईप्स विकसित करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. पहिली भारतीय कंपनी ठरली. कशासाठी? हायड्रोजन वाहतूक करण्यासाठी डिझाईन केलेले पाईप्स विकसित करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. कोणती? टाटा स्टील. इम्पॉर्टंट आहे. नंतर बघा, अमेरिकेद्वारे, आता हे आणखीन रिपीट आहे बघा त्यामध्ये काही न्यूज वगैरे पण तरी पण बघू. अमेरिकेद्वारे नवीन शुल्क लागलेत बघा त्यामध्ये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी मेक्सिको आणि कॅनडातून येणाऱ्या वस्तूवर 25% आणि चीनमधून येणाऱ्या वस्तूवर 10% इतके नवीन शुल्क लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली बघा. नंतर आहे, आता हे काही इम्पॉर्टंट नाही आहे बघा त्यामध्ये. नंतर बघा, जागतिक गुंतवणूक ट्रेंड मॉनिटर. त्यामध्ये काय सांगितले बघा त्यामध्ये, तर कुणीच सांगितले तर UNCTAD, ते म्हणजे संयुक्त राष्ट्राचा व्यापार आणि विकास परिषदेने सांगितले बघा. त्यांनी काय सांगितले बघा त्यामध्ये, 2024मध्ये जागतिक थेट परकीय गुंतवणुकीमध्ये 11% वाढून, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 11% वाढून $1.4 ट्रिलियन झाली आहे. एवढं फक्त सांगितले. जागतिक थेट पूर्ण जगाचं पण सांगितले. त्यापैकी युरोपियन प्रवाही अर्थव्यवस्थापन येणारा प्रवाह वगळता 8% घट झाली. नंतर आहे मुंबईत NUCFDCचे कार्यालय. म्हणजे त्याचं लॉंग फॉर्म दिले बघा, नॅशनल अर्बन कॉपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं कार्यालय कुठे? मुंबईत झाले बघा. फक्त लक्षात ठेवा, NUCFDCचे कार्यालय कुठे स्थापना? मुंबईत. आणि मुंबईत राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचा कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन झाले बघा. अमित शहा उद्घाटनावेळी होते बघा, अमित शहा, तेवढं लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 साठीच्या उपक्रमाचे कॅलेंडर देखील प्रकाशन केले. फक्त लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025. नंतर आहे भीमकॉइन. भीमकॉइन आहे कुणी केलं आहे? बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीने, भीमटेक संस्था आहे, त्या संस्थेने भीमकॉइन हे ब्लॅकचेन आधारित डिजिटल चलन सादर केले. कुणी? बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी, बिमस्टेक शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो. त्यांनी भीमकॉइन हा चलन स्टार्ट केले त्यामध्ये. तर देशातील पहिले कॅम्पस ब्लॉकचेन ठरलेले आहे. ते देशातील पहिले कॅम्पस ब्लॉकचेन चलन ठरलेले आहे. नंतर आहे डायमंड इम्प्रेस्ड ॲथोरायझेशन. एक योजना आहे बघा, त्यांनी कशासाठी केलेली आहे बघा, डायमंड इम्प्रेस्ड ॲथोरायझेशन. भारताच्या हिरे उद्योगाची जागतिक स्पर्धात्मक वाढण्यासाठी, हिरेचे काही उद्योग आहे त्याला जागतिक स्पर्धा वाढण्यासाठी त्यांनी ही योजना सुरू केली. DIA शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो. आणि त्यासाठी या योजनेत 10% मूल्यवर्धन निर्यात बंधन अनिवार्य आहे. 10% मूल्यवर्धन निर्यात बंधन आहे. काही इम्पॉर्टंट नाही एवढं. नंतर आहे प्रभाव फॅक्टबुक. प्रभाव फॅक्टबुक काय आहे? तर प्रभाव फॅक्टबुक आणि भारत स्टार्टअप चॅलेंज सुरू केले बघा. कुणी? केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्टार्टअप इंडियाचा कितवा दिवस? 9वा स्थापना दिवस साजरा केला. त्यावेळेस त्यांनी प्रभाव फॅक्टबुक आणि भारत स्टार्टअप चॅलेंज सुरू केले बघा. केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री जे काही स्टार्टअप इंडियाचा 9वा स्थापना दिवस साजरा करत होते त्यावेळेस प्रभाव फॅक्टबुक आणि भारत स्टार्टअप चॅलेंज योजना सुरू केली.
नंतर आहे बघा, हे इम्पॉर्टंट आहे बघा, भारत 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार असे 2026 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जपानला मागे टाकतील आणि जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असे कुणी सांगितले बघा. तर असे एक उद्योग असेच बघा, उद्योग संघटना PHDCने जानेवारी ही जी काही संस्था आहे PHDCCIने सांगितले बघा त्यामध्ये. तर भारत जपानला मागे टाकून 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था बनेल म्हणून सांगितले. फक्त लक्षात ठेवा कोणत्या संस्थेने, PHDCCI. नंतर बघा, हिडेनबर्ग रिसर्च कंपनी बंद पडली आहे बघा रिसेंटली. हिडेनबर्ग रिसर्च कंपनी बंद, अमेरिकेची आहे. कंपनीचे संस्थापक कोणते, नॅटी ॲडरसन आहेत आणि त्याचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. कधी स्थापना झाली ती 2017मध्ये स्थापना झालेली होती. फक्त लक्षात ठेवा हिडेनबर्ग रिसर्च कंपनीचे ते संस्थापक पूर्णपणे बंद पडलेले. त्याचे जे काही संस्थापक आहेत नॅटी ॲडरसन आहेत, न्यूयॉर्क त्याचे मुख्यालय आहे आणि 2017मध्ये त्याची स्थापना. इम्पॉर्टंट आहे बरं का त्यामध्ये. नंतर आहे नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेचे विलिनीकरण. नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेचे कोणत्या बँकेत केले विलिनीकरण, बंगळुरू स्थित नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेचे 13 शाखेचे कॅम्पस बँकेमध्ये कॉस्मस 13 शाखांचे कॉस्मस जी काही बँक आहे कॉस्मस बँकेमध्ये त्याचे विलिनीकरण करण्यात आलेले. नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेचे विलिनीकरण कॉस्मस बँकेमध्ये विलिनीकरण केलेले. तेवढं लक्षात ठेवा त्यामध्ये. नंतर बघा ग्रीन जीडीपीमध्ये बघा, हा इम्पॉर्टंट आहे बरं का. ग्रीन जीडीपी आता बघा, छत्तीसगड जो काही राज्य आहे, छत्तीसगड राज्य, तर वन परिसंस्थेला ग्रीन जीडीपीशी जोडणारे छत्तीसगड हे भारतातील पहिले राज्य ठरले बघा. इम्पॉर्टंट आहे, वन परिसंस्थेला ग्रीन जीडीपीशी जोडणारे छत्तीसगड हे भारतातील पहिले राज्य ठरलेले. नंतर आहे बघा IFCI मध्ये गुंतवणूक कुणी केली आहे, तर IFCचा लॉंग फॉर्म आहे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 500 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. 1 जुलै 2084 रोजी स्थापना झाली. त्याची स्थापना बघा कुणी झाले, कंपनीच्या पुनर्गठनेपूर्वी तिचे आर्थिक आरोग्य मजबूत करण्यासाठी भारत सरकारने बघा 500 कोटी, भारत सरकारने त्यामध्ये 500 कोटी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे बघा. त्यामध्ये लक्षात ठेवा कशामध्ये, IFCI मध्ये 1948 मध्ये स्थापना. ह्यामध्ये मागच्या वर्षी IFCI हा एक जोड्या लावामध्ये क्वेश्चन विचारले बघा त्यामध्ये. तर लक्षात ठेवा 1948 मध्ये IFCIची स्थापना झालेली आहे आणि त्यामध्ये भारत सरकारने 500 कोटीची गुंतवणूक करण्याची ठरवले. कशामुळे, तर आर्थिक आरोग्य मजबूत करण्यासाठी भारत सरकारने असा निर्णय घेतला आहे बघा त्यामध्ये. नंतर आहे भारताला सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त झालेले बघा, भारताला सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त झाले जागतिक बँकेने, असं कोण म्हटलंय, जागतिक बँकेच्या अहवालानुसार माहिती मिळाली. त्यापैकी 129.1 अब्ज डॉलरचे रेमिटन्स मिळाले. किती, 129.1 अब्ज डॉलर्सचे रेमिटन्स मिळाले. त्यापैकी जागतिक रेमिटन्समध्ये भारताचा वाटा 14.3% आहे. सर्वात जास्त भारताचा, त्यामध्ये भारताचा वाटा 14.3% आहे, लक्षात ठेवा. नंतर 45वी प्रगती बैठक कशामुळे बघा, त्यामध्ये सक्रिय प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणी ICT आधारित बहुपद्धती व्यासपीठ आहे. तर प्रगतीचा लॉंग फॉर्म काय आहे, प्रोॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. लक्षात ठेवा प्रगतीचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. तर ते 25 मार्च 2015 रोजी सुरू करण्यात आलेलं आहे बघा. त्यामध्ये हे प्रगती बैठक, प्रगतीची काही स्टार्ट केली त्यामध्ये 25 मार्च 2015 रोजी. नंतर बघा सॉफ्टवेअर निर्यातीत बेंगळुरू देशात अव्वल आहे बघा. बेंगळुरू आहे ना, सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये बेंगळुरू देशात अव्वल आहे. इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे बघा. बेंगळुरू देशात अव्वल आहे. त्यामध्ये 2023-24च्या आर्थिक वर्षात देशातील सॉफ्टवेअर निर्यातीत बेंगळुरू हे पहिल्या स्थानी आहे. तेवढं फक्त लक्षात ठेवा, पहिल्या स्थानी. तर दुसऱ्या स्थानी हैदराबाद, दुसऱ्या स्थानी कोण आहे, हैदराबाद, लक्षात ठेवा. तर तिसऱ्या स्थानी पुणे. फर्स्ट बेंगळुरू, दुसरा हैदराबाद आणि तिसरा पुणे बघा त्यामध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर आहे होंडा निसानचा विलिनीकरण करार करण्यात आलेला आहे बघा. होंडा निसान ही जपानी वाहन उत्पादक कंपनी आहेत. होंडा आणि निसा बघा हे दोनच आहे. होंडा आणि निसाचा विलिनीकरणाचा करार कोणत्या दोनमध्ये, होंडा आणि निसाचा विलिनीकरण करण्यात आले, फक्त तेवढं लक्षात ठेवा. नंतर बघा छतावरील सौर स्थापनेमध्ये गुजरात अव्वल आहे बघा. इम्पॉर्टंट आहे, छतावरील सौर स्थापनेमध्ये गुजरात अव्वल आहे. छतावर जे काही सौर वगैरे स्थापन करण्यामध्ये गुजरात अव्वल आहे. पण इथं म्हटले बघा गुजरात अव्वल, तर महाराष्ट्र सेकंड आहे. इथं महाराष्ट्र सुद्धा सेकंड आहे बरं. गुजरात 1 नंबर, महाराष्ट्र 2 नंबर, उत्तर प्रदेश 3 नंबर आहे. ठीक आहे. नंतर आहे टाइम्स ब्लॉक क्रेडिट कार्डचे अनावरण करण्यात आलेलं आहे. कशासाठी बघा, त्यामध्ये
आणि कुणी केले टाइम्स ब्लॅक क्रेडिट कार्डचे अनावरण, तर ICC बँक आणि व्हिसा यांच्या सहकार्याने. बघा दोन्ही लक्षात ठेवा, ICC बँक आणि व्हिसा यांच्या सहकार्याने टाइम्स ब्लॅक क्रेडिट कार्डचे अनावरण करण्यात आलेले आहे. नंतर आहे ग्रीन स्टील टॅक्झॉनॉमीचे अनावरण. ग्रीन स्टील टॅक्झॉनॉमीचे अनावरण केले. भारताने जगातील पहिल्या ग्रीन स्टील टॅक्झॉनॉमीचे अनावरण केले. पहिल्याच ग्रीन स्टील टॅक्झॉनॉमीचे अनावरण केले, फक्त लक्षात ठेवा कुणी, भारताने. नंतर बघा भारत सर्वात मोठा सोन्याचा बार कुठे आहे बघा, त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे बघा, सर्वात मोठा सोन्याचा बार दुबईतील गोल्ड सोक एक्सटेन्शन येथे जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बारचे अनावरण करण्यात आले आहे. दुबईतील गोल्ड सोक एक्सटेन्शन येथे जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बारचे अनावरण करण्यात आले आहे आणि तिथे 300 किलोग्रामपेक्षा जास्त आहे बरं का, त्याला लक्षात ठेवा. नंतर बघा हे काही इम्पॉर्टंट नाही एवढं. बिहार पॅव्हेलियनला सुवर्णपदक वाचून घ्या, त्यामध्ये बिहारमध्ये पॅव्हेलियनला सुवर्णपदक भेटलं आहे त्यामध्ये. नंतर बघा सिंगापूर FDI प्रवाहात अव्वल, हा इम्पॉर्टंट आहे बघा. त्यामध्ये कोणता देश फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये FDI मध्ये अव्वल आहे, तर सिंगापूर हा भारतातील FDI प्रवाहात अव्वल आहे. तेवढेच पॉईंट्स आहे. नंतर बघा नंतर आहे 2023-24मध्ये 2023-24मध्ये $11.17 अब्ज गुंतवणुकीसह सिंगापूर हे भारतासाठी थेट गुंतवणुकीमध्ये सर्वात मोठा स्रोत आहे. किती? $11.77 अब्ज गुंतवणुकीसह, लक्षात ठेवा. नंतर आहे विंडफॉल टॅक्स रद्द केला आहे. विंडफॉल टॅक्स रद्द केला आहे कशामुळे? 2 डिसेंबर 2024 रोजी हवाई टर्बाईन बंद, कच्चे तेल, पेट्रोल आणि डिझेलवरील विंडफॉल टॅक्स तात्काळ रद्द करण्यात आला आहे बघा. विंडफॉल टॅक्स आता ह्या कधी असतो हा विंडफॉल टॅक्स? तर 1 जुलै 2022 रोजी देशात कच्च्या तेलाच्या उत्पादनावर विंडफॉल टॅक्स लागू केला. कधी? 1 जुलै 2022 रोजी. इम्पॉर्टंट आहे बघा, विंडफॉल टॅक्स काय आहे आणि कधी झालेलं आहे बघा. त्यामध्ये 1 जुलै 2022 रोजी देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उत्पादन. नंतर बघा घरचोलाला GI टॅग देण्यात आलेला आहे. तर काय ते बघू आपण. घरचोला टॅग हिंदू आणि जैन समुदायामध्ये पारंपरिक विवाह सोहळ्यात जी काही गुजराती साडी आहे त्याला आपण गुजराती साडीला घरचोलाला GI टॅग दिलेला आहे गुजराती साडीला. नंतर आहे AEO कार्यक्रम. काय AEO कार्यक्रम कुठे पार पडला? नवी दिल्ली येथे जागतिक बँकेच्या सहकार्याने जागतिकमध्ये इंडिया ॲथोराइज्ड इकॉनॉमिक ऑपरेटर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बघा AEO कार्यक्रम कुठे? नवी दिल्लीमध्ये. त्यानुसार वर्ल्ड बँक जी काही जागतिक बँक आहे त्यांच्या सहकार्याने जागतिक इंडिया ॲथोराइज्ड इकॉनॉमिक ऑपरेटर AEO कार्यक्रम आयोजित केला होता. फक्त लक्षात ठेवा तेवढं. ओके फ्रेंड्स, इथे आपला पूर्ण जे काही आर्थिक घडामोडी आहे सिम्प्लिफाईड बुकमधले सगळ्या संपलेल्या आहेत. तर लेक्चर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या जे काही मित्रांना शेअर पण करा, जे बुक घेऊ शकत नाहीत त्यांना ह्या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे. ओके फ्रेंड्स, थँक्यू.